चार कवींची नावं सांगायची. आठवत आहे तिकडे कोणाला? चार कवींची नावं सांगायची. कोण सांगताय? तुम्ही सांगताय. चला असू या. ही कमी हातात घेऊन कवी मोरोपंत कुसुमाग्रज ज्ञानेश्वर बहिणाबाई चौधरी. या बाई या. काहीतरी एकदा जोर करणार हे छानसे गिफ्ट तुमच्यासाठी. खूप अभिनंदन. गिफ्टचा फोटो घेऊया. हा खूप अभिनंदन. चला झालं. एक मुलांना बाजूला तुम्ही. हिरो बाजूला बाजूला. चल हा झालं. बर चला तोपर्यंत आणखी एक प्रश्न बघूयात कोणाला उत्तर येत आहे. आणखी सोपा आता महिलांसाठी प्रश्न. सगळ्यात भारी कॉमेडी उखाणे घेणार त्यांना गिफ्ट द्यायला. विनोदी उखाणे घ्यायचं. कोण घेतं बघूयात. विनोदी उखाणे घेत आहे या. विनोदी उखाणे घेणार त्यांना गिफ्ट. सगळ्यात भारी विनोदी उखाणा. म्हणून खिचडी साजूक तूप वेगळा राहण्यात भारी सुख. एक नाही दोन नाही माणसे बारा घर कशाला मला ही बाजार सारा. सासूबाई मामाजी ननंद थोर आणि जेवणाची पर सदा किरकिर. दहा दिले ही बाबांची सुख आणि वेगळं राहण्यात भारी सुख. सगळे म्हणतात किती प्रेमळ प्रेमळ तुझे घर. प्रेमळ प्रेमळ म्हटले ते सासू आणि इंदूचे झाले ते इंचूत. धाकटीनं मग चुगली ईदभर लाकडाला हातभर ढकली. पण कितीही तापवली तरी सई थोडी देणार आहे. आणि बाबांसारखी माय काय मामाजी येणार आहे. जीवात आणि बहिणीत अंतर खूप. जीवात आणि बहिणीत अंतर खूप आणि वेगळं राहण्यात भारी सुख. सगळे म्हणतात किती सुंदर सुंदर तुझे घर. सर्वांना दिसतंय सुख. येते पण येते इच्छा मारून कामाची ओझी. आणि मला काय आणले की सर्वांनाच हवे. आमच्या दोघांचा संसार म्हणजे काय सदा दिवाळी आणि दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. आमचे दूर दूर राहायचे गुलुगुलू बोलायचे. दूर दूर राहायचे गुलुगुलू बोलायचे. आठवड्याला सिनेमान महिन्याला साडी. फिरतील ग बाय माझ्या आवडीवर. आमच्या दोघांचा संसार तर काय म्हणून खिचडी दुधाची साय. भांडले तणले घरला बुला तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. मला तर काय कळतच नाही आणि महिन्याचा पगार पुरतच नाही. आमच्या ह्यांची तर वागण्याची न्यारीच करा. पेलाभर पाणी घ्यायला बायकीच हवी. बाळ रडल्याले कधी खपायचे नाही. बाळ रडल्याले कधी मिनिटभर घ्यायचे नाही. धुणं धुयाचे तेही मीच. भांडी घासायची तेही मीच. स्वयंपाक करायचा तेही मीच. कसला आलाय सिनेमा आणि कसली आली आवड निवड. 12 महिन्याला एकच साडी. आज नाही राहिली रूप आणि वेगळं राहण्यात कसलं आलंय सुख. सासूबाई रागवायच्या पण बरे होते. एक वेळा स्वयंपाक तरी करायची. दिवसभर बाळाला मामाजी घ्यायची. बाहेरचा बाजार हाट भाऊजी बघायची. घरातली मुलं पुरण नणंद बघायची आणि जाऊबाईची कामात मदत व्हायची. आता तर काय गारगार खिचडी संपली आणि तूप. विठ्ठलरावांचं नाव घेते वेगळं राहण्यात कसला लय सुख. क्या बात आहे. पहिल्यांदा पोरींना वाटलं लय भारी 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 आणि जेव्हा उलट फिरलंय आणा गिफ्ट घेऊन जावा. एक छान गिफ्ट. खूप छान. पोरींना नंबर पाहिजे का मावशींचा? उपयोगी आहे. खूप अभिनंदन. खूप छान. ओके चला आता खेळाची तयारी झालेली आहे. ताई या. ओके तुम्ही इकडे या. ओके 1 2 3 म्हटलं की खेळाला सुरुवात करायची. आपला फुगा वाचवायचा दुसऱ्याचा फोडायचा. पदराच्या आड दळवायचा नाही ही महत्वाची आहे. पदराच्या आड फुगा दळवायचा नाही. थांबा म्हटलं की लगेच थांबायचं.
लगेच तरी फोडायचा नाही, थांबा म्हटलं की लगेच थांबायचं. ओके, तुमच्याला फक्त एकीला संधी मिळणार आहे तिकडे जायची. ओके, त्यामुळे लक्षात असू द्या. 1 2 3 स्टार्ट. ओ ताई, हा फुटला, हा फुटला. चला 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 चला, लवकर 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 लवकर. बघूयात कोण, बघूयात कोण. तुम्ही या खाली बसाय. हा, बघूयात कोण. थांबा जरा, रस्सी घ्या. ह्या लहान तर कोणी करा, नाही तर ह्या पाहुणेवाडीला गेला आणते. रस्सीच्या आतच, रस्सीच्या आत. स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. आपल्याला शेजारी दुसऱ्यांना फोडायचं आहे. बघूयात कोण. थोडं कमी करा म्हणतात, थोडंसं आणि थोडं कमी करा. लवकर 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 लवकर. बघूयात कोण. रस्सी जवळ घ्या मला. अरे रस्सी जवळ घ्या, रस्सी जवळ घ्या. लवकर 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 लवकर. रस्सी जवळ घ्यायचं नाही. तुम्ही दोघीच आहे, दोघीतली एक जरी पुढच्या राऊंडला जाणार आहे. लक्षात असू द्या. 1 2 3 स्टार्ट.
तुम्ही काय गावात तुला आणि मिठी मारायची. हा दोघींनी एकमेकीने मिठी मारायची त्याशिवाय फुगा सुटत नाही. हा पहिल्यांदा मिठी मारा मिठी मिठी त्याशिवाय नाही फुगा फुटत. आणि खेळ बदलून लगेच फास्ट संपून टाकूया. चला हे थांबा रे फुगाच लागणार आहे. फुगाच वापरायचा आहे. नको नको यांना इकडे घ्यायचं असं चिपिंग नको व्हायला. चला तुम्ही पलीकडे थांबा. हे रस्सी गेले इकडे रस्सी गेले रस्सी गेले नाही आता इकडे जाता इकडे. हा चला पलीकडे जाऊ तुम्ही पलीकडे थोडं पाठीकडे थोडं पाठीकडे. ओके आता आता खेळ काय सांगतो. पाठीमागे पाठीमागे बघा आणि इकडे न बघता जायचंय ना आपला फुगा फोडायचा. थांबा आता एकदाच बघून गेलाय बाळांचं. आता जर तुम्ही मागे कुणी बघितलं कोणीही मागे बघितलं ना आऊट. आपला फुगा फोडायचा आहे. तुमच्यासाठी तुमचा पिवळा फुगा आहे. लक्षात असू द्या क्रॉस ठेवलाय. हा आणि तुम्ही इकडे यायचं. ओके क्रॉस आहे. मागे बघायचं नाही. मागे बघितलं की लगे आऊट. ज्या मागे बघतील फुगा फुटो नाही तर ना फुटो. ज्या मागे बघतील त्या आऊट. आपला फुगा फोडायचा आहे. क्रॉस ठेवलेले फुगे लक्षात असू द्या. ज्या अगोदर फोडतील त्या पुढच्या राऊंडला जातील. हाताने फोडू शकता पण खाली बसून फोडायचं आहे. लक्षात ठेवा जमिनीवर खाली बसून मगच फोडायचं. ओके क्रॉस आहे लक्षात ठेवा. ओके सुरू करूया. 1 2 3 म्हटलं की सुरू. 1 2 1 2 3 मागे बघायचं मागे बघायचं. खूप छान मस्त आणि तुमचं खूप अभिनंदन. एक छान उखाणा जाता जाता होऊ द्या. एक कशाला एक फ्री 8-16 वैभवरावांचं नाव घेते. 1500 रुपये फक्त आई माझ्यासोबत ठेवा. 1500 रुपये. खूप छान आणि खूप अभिनंदन. या खूप छान केला. आता या तुमच्या विजेते या. सगळ्या विजेते कुठे गेल्या या. ओके 10 जणी बाकी आहेत. किती 1 2 3 4 आजारी पडू नये माणसं. सोपा खेळ घेऊया. हा ना 5 एका ग्रुप मध्ये व्हा आणि 6 एका ग्रुप मध्ये व्हा. चला 6 जण एका बाजूला व्हा आणि 5 जण. ठीक आहे तुम्ही या बाजूला तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. 6 जणी इकडे या. इकडे 6 जणी या बाजूला. भिंतीच्या कडे उभे राहा. भिंतीच्या कडे उभे राहा. या 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 दारू आली. दारू 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 या. दारू इकडे या. मावशीने खरंच आपल्याला सगळ्यांना हसवलं की नाही. एकदा जोरदार गाय त्यांच्यासाठी. काही नाही झाली. खूप छान. ग्लास आहे ग्लास आणि फुगा ग्लास आणि फुगा हे माहिती आहे ग्लास. हा बरं ठीक आहे सर. ओके द्या द्या लवकर. ओके तुमच्या 6 पैकी मी तिघींना घेणार आहे आणि यांच्या 6 पैकी तिघींना. 6 जणी असा पाहिजेत ना. 7 कोण आलं. हा ओके आता
हे तुम्हाला समजून सांगतो. एकदम सोपा आणि साधा आहे. एक फुगा दिला जाईल तुम्हाला. बरोबर फुगा घेतो. तो ग्लास त्यांनी पकडला ना तसा पकडा. हा असा पकडायचा आणि बरं इकडून रस्सी टाका म्हणजे रस्सी पास करून नाही. तुम्ही 6 बाजून थांबा. पहिल्या इकडच्या 6 बाजून थांबा. इकडच्या 6 पहिले. ओके आता रस्सी पास करायची. ज्या पहिल्या तिघी पास करतील त्यांना पुढच्या राऊंडला संधी आहे आणि त्यानंतर एक शेवटचा राऊंड होईल. त्यातून फायनल पैठणीची विजेती ठरेल. ओके तुम्ही सगळेजण तयार राहा. काय करायचंय ग्लास तोंडावरती पकडायचा आहे. हवेनं पकडून ठेवायचा आहे. हात लावायचा नाही. प्रॅक्टिस करून घ्या. घेतलं सगळ्यांनी जमतंय. ओके ठीक आहे पकडा ग्लास. 1 2 3 म्हटलं की सुटायचं आहे. पकडला हात काढा. हात काढा ताई. हात काढा. हात काढा. हात काढा. हात काढा. ओ ताई 3 नंबर ताई हात काढा. हात काढा. 1 2 3 कुठून गेले. हा सोडा ग्लास. ग्लास सोडा. ग्लास सोडा. ग्लास सोडा. सोडा सोडा. श्वास घ्या. हा पकडला ग्लास. 1 2 3 हात 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 लावायचे. हात लावायचे. प्रॅक्टिस करा. पकडला. पकडा ताई. ताई पकडून बघा. हा 1 थांबा. 3 म्हटल्यावर सुटायचंय. 1 2 पकडा पकडा पकडा. 1 2 3 जोरदार आहे. अरे बापरे. इकडे बघा. इकडे बघा. या माऊलींसाठी तर खरंच जोरदार टाळ्या वाजवा. ये खाली पण गावातली दारू बंद करा म्हणा आली. जाताना म्हणणारची. बंदी झालीच पाहिजे ना करा. खूप छान आणि खूप छान मस्त. आता बॅटरी बॅकअप या 6 जणींसाठी एकदा टाळ्या वाजवा. छान मस्त. जर चालू ठेवलं ना 1.5-2 तास आता जाते. पाहुणेवाडीच्या परिसराला म्हणजे पाहुणेवाडीच्या वेसीला दिलेला चिकटून कोण जी शिवाजी 4 गाव आहेत. त्या 4 गावांची नावं सांगायची. डोळे नाही. तर हात वरती करा. हात वरती करा. हात वरती करा. कोणाला येतं हात वरती करा. शिवराज भोसले. पाहुणेवाडीच्या सीमेला चिकटून 4 गाव आहेत. त्यांची 4 गावांची नावं सांगायची. कोण सांगतं. तुम्ही एकटंच सांगता. रोहित हा 10 रुपये चालेल. गिफ्ट घेतो. थँक्यू. खूप छान घेतला नाही तुमच्यासाठी. हा टाळ्या वाजवत होता. हा तुम्ही पुढे या. ह्यांचा एक डान्स घेऊ का आपण. ग्रुप डान्स. प्रश्नाचं उत्तर त्याला गिफ्ट देऊया. ओके तुमच्यासाठी सोपा प्रश्न. एकदम सोपा प्रश्न असा आहे की न थांबता थांबायचं नाही. जुनी जशी नावं असतात ना गोदाबाई अशी 7 नावं सांगायची. एकदम सोपा प्रश्न. जुनी नावं जी असतात ना ती 7 नावं सांगायची महिलांची. कोण सांगते. चला हात वरती करा. कोण सांगते. तुम्ही एकटे सांगताय. हा हा थांबा. हा आठवण होत्या. मालनबाई शांताबाई हिराबाई ताराबाई. क्या बात आहे. शांताबाई गाण्यावर डान्स करता येईल का तुम्हाला. करणार या. कोण नाही काय म्हणत. या बघू काय होते. बघू बरं सगळे
या पुढची जाऊया, या पुढची जाऊया. ओके, ओ थँक्यू रवी. चला ओप्पो 11 प्रो. ओके, आता काय करायचं सांगतो. हे थांब, हात उभा. माझं पण युट्यूब चॅनल आहे. माझं पण युट्यूब चॅनल. कुठला? यूपी ब्लॉग बारामती. काय आहे त्याच्यात? काय ब्लॉगिंग करतो. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला चला यूपी ब्लॉग बारामती. चला, हे काय सांगतो. ए मुलांना वाजला, मुलांना वाजला. विक्रांडवळे 39. खेळाचे नियम काय आहे सांगतो. एक, हां या बाउल मधलं नाणं आहे ते नाणं काढायचंय तुम्हाला. पण ते कसं, तर ते नाणं काढायचंय, जिभेने शोधायचंय आणि ओठाने उचलायचंय. ज्या पहिल्यांदा उचलतील त्या असतील आजच्या पैठणीच्या विजेत्या. एवढाच खेळ, याच्यात फायनल. सांगतो, हा खेळ खेळताना असतील पाठीमागे. ओके, खाली बसायचं नाही. शोधा म्हटलं की शोधायला सुरुवात करायची. थांबा म्हटलं की आता जसे आहात तसंच उभं राहायचं. खेळ संपेपर्यंत तोंड पुसायचं नाही. खेळ संपेपर्यंत तोंड पुसायचं नाही. शोधा म्हटलं की शोधायचं, खाली बसायचं नाही, खुर्चीला हात लावायचं नाही, प्लेट पडू द्यायची नाही. प्लेट पडल्यास तुम्ही जबाबदार असाल, तुम्ही आउट. या खेळातून तिघी जणी विजेते असणार आहेत आणि 1, 2, 3 क्रमांकाच्या 3 पैठण्या तिघींना मिळणार आहेत. तिघींना मात्र गिफ्ट वरती समाधान मानावं लागणार, हे अगोदर सांगतोय. ओके, आणि ज्या तिघी विजेत्या ठरतील त्यातून आपण काही लकी बक्षीस काढणार आहोत. त्या बक्षिसासाठी त्या तिघी पात्र नसणार आहेत. कदाचित नाव काढलं आणि त्यांचं निघालं, ज्या विजेत्या तिघी असतील त्यांचं निघालं तर त्यांना बक्षीस मिळणार नाही, कारण त्यांना मानाच्या पैठणी मिळणार आहे. ओके, महत्वाची गोष्ट, खाली बसायचं नाही, खुर्चीला हात लावायचं नाही, प्लेटला हात लावायचं नाही, ओठानं शोधायचंय, जिभेला शोधायचंय, ओठानं उचलायचंय. थांबा म्हटलं की थांबायचंय, उठता. थांबा म्हटलं की लगेच आहे असं उभा राहायला पाहिजे. जर एखादीला पुसलं तर त्या आउट होती. ओके ओके, यातून खोकला लागला, उलटी झाली, काय झालं, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही. आयोजक, निवेदक जबाबदार नाही. आणि पीठ खाल्ल्यावर उद्या शिवाय द्यायच्या नाही, नाहीतर तो कुमारदेव काटे मुर्दा आला होता. कारण ही पैठणीचे खेळ तुमचा आहे, तुम्ही जिंकणार आहे. मला वाटतं पिठात मीठ काही टाकलं नाही. ओके, चाललंय, नाही काय प्रॉब्लेम. असू द्या खडं, असू द्या, आज मांसाहार होईल. चला, ओके, हात पाठीमागे. 1, 2, 3 म्हटल्यानंतर शोधायला सुरुवात करायची. उभे राहा. 1, 2, किती रे गडबडीत खायला. 1, 2, 1, 2, 3. आता जी फक्त मारुती झाला आहे. ओके, 1, 2, 3. हात लावायचा आहे. हा, 1, 2, 3. कसं काय? अरे देवा,
मुलांना लय माया फुकू नको बाई पाय हाती पुढची डोकं सासू सुनायचा लय सासूला माया सुनाची फोटो नाही सोडतोय सासूबाई की फोटो घ्या मेकअप सबूत आहे चला 1 2 3 शोधा तीन बस 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 थांबा झाली 3 आवाज झाली 3 चला जोरदार गाड्या असं हलवण्यासाठी तुम्ही तिघे नाही गेलं तुम्ही हा तिघीच्या गेलं पाणी घेत या गिफ्ट दिलंय कोणतरी गिफ्ट या की एक जण या मिश्र आहेत का मिश्र आहे तिथे तुमचे तिसरे गेले पाणीवाले मिश्र आहे का फोटो घ्या आणखी एक जण या कोणतरी त्याच्यासाठी एकच जोरदार आला तिघीसाठी घेतो म्हणून थँक्यू आणि खूप अभिनंदन खूप भारी केला बसा आज या तुम्ही आज खरं तर पहिल्यांदा होममिनिस्टर झाला कसा वाटला याबद्दल कोण बोलेल कोण बोलेल कसा वाटला कोणीच नाही सांगत आज मला असं वाटतं की ज्या सगळ्या जणी थांबल्या होत्या त्या जेव्हापासून कार्यक्रम सुरू झाला ते आत्ताच्या क्षणापर्यंत दुसरं घरचं काही आठवलं नसेल आठवलं का माझी भांडी घासायची राहिली मला उद्या कुठेतरी कामाला जायचंय काय आठवलं खरं सांगू का मी मगाशी बोलता बोलता राहून गेलो होतो वारीच्या 21 दिवसामध्ये प्रत्येक वारकरी आपलं देहभान विसरतो आणि भगवंताची सेवा करतो किंवा भगवंताच्या नामस्मरणात राहतो याने घडतं काय तर आपल्या मनातला आपल्या डोक्यात असलेला ताण एक वर्षभराचा सगळा त्याच्या डोक्याचा असलेला त्या 21 दिवसात सगळा निघून जातो आणि वारीवरून आल्यावर पुन्हा तो मोठ्या जोशाने पुन्हा संसाराला लागतो म्हणजे त्या कॉम्प्युटरवरती किंवा मोबाईल मध्ये ज्याला म्हणतात ना सॉफ्टवेअर मारलं सगळं क्लिअर केलं असं काही क्षण आपल्याला या निमित्ताने जगता येतात आणि आपला असलेला ताण तणाव आपण काही क्षण का होईना विसरून जातो आणि हे होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही इथे ज्या 50 पेक्षा जास्त वयाच्या महिला आहेत त्या कदाचित सांगतील की पूर्वीच्या क्षण तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील ते प्रत्येक होणाऱ्या सणांमध्ये हे सगळं घडायचं जसं की पंचमीचा क्षण 8-10 दिवस चालायचा त्या निमित्तानं सगळ्याजणी एकत्र यायच्या आणि काही क्षण का होईना संध्याकाळी एकमेकीशी संवाद साधायच्या बोलायच्या बसायच्या गप्पा गोष्टी व्हायच्या हिचगुज व्हायचं त्या निमित्तानं त्यांचं मन मोकळं व्हायचं आणि त्या पुन्हा दुसऱ्या दिवशी कदाचित आत्ताच्या सुनांना असणाऱ्या जाचापेक्षा जास्त जाच असताना सुद्धा सुखाने संसार करायचा आता कुठे जाच नसतो पण तरीही त्या जाचाचा प्रोपोगंडा केला जातो कारण आजच्या सुनांना सासूच ऐकतात ना नवऱ्याच ऐकतात याचा अर्थ त्यांनी ऐकावंच असं माझं म्हणणं नाही चांगली गोष्ट ऐकावी वाईट गोष्ट ऐकू नये याबद्दलचा मी आहे मात्र त्यावेळेस जास्त प्रेशर असून सुद्धा त्या निष्ठेने संसार करायच्या चिडचिड करायच्या नाही मात्र आत्ताच्या पिढीत हे घडत नसल्यामुळे
जास्त चिडचिड होते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असे क्षण, मग कधी कीर्तनाच्या रूपानं, कधी नाटकाच्या रूपानं, कधी अशा कार्यक्रमाच्या रूपानं, ज्या ज्या वेळेस क्षण येतील ते क्षण जगा, अनुभवा आणि तुमच्यात असलेले कलागुण जपा. कलागुण आपल्याला आपल्या दुःखातून, आपल्या आनंदातून आपल्याला वेगळं करायला शिकवतात. म्हणून माझी जाता जाता तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपले कलागुण जपा, वाढवा, जे आपल्याला निरोगी राहण्यासाठी खूप 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 फायद्याचे ठरतात. एवढंच सांगेल. आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही खूप सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलात, छान खेळलात, छान आनंद घेतलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. कारण निवेदकानं काय खेळ घेणं, काय करणं यासाठी त्यावेळेस ते यशस्वी होतं ज्यावेळेस पुढची माणसं त्या पद्धतीने प्रतिसाद देतात. आणि तुम्ही सगळेजणी खूप छान पद्धतीने आनंद घेतला, थोड्या वेळ स्वतःला विसरलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि आता आपण बक्षीस वितरणाकडे जाऊयात आणि त्यानंतर लकी ड्रॉ काढणार आहोत आणि लकी ड्रॉतून तुम्हाला बक्षीस देणार आहोत. ओके, चालतंय. आता आता काही उठवलं नाही, आता लिहिलं तर लक्ष जाईल. ओके, आता मी मगाशी सांगितलं तसं ही सगळी नावं 49 नावं आहेत आणि ही नावं कोणाची मला माहित नाही, कारण मी कोणालाच ओळखत नाही. त्यामुळे हरकत नाही. गिफ्ट किती आहे? गिफ्ट किती? 4 गिफ्ट आहेत. आपण 4 लकी विजेत्या करणार आहोत आणि 4 कोण ते बघूयात. लहान मुलं अंक येणारी, ठीक आहे, ठीक आहे. हा, ये पुढे. 1 ते 49 पर्यंतचा एक आकडा सांग. 1 ते 49 पर्यंतचा एक. 10. बघूया नंबर 10 कोण आहे. आणि आज नंबर 10 मी नाव अनाउन्स करण्या अगोदर सांगतोय, ज्यांचं नाव अनाउन्स होईल त्या जर इथे उपस्थित असतील तरच त्यांना गिफ्ट मिळेल. समजा त्या जर इथे उपस्थित नसतील तर आपण पुढचं बक्षीसच नाव काढणार आहोत, कारण ज्या उपस्थित आहेत त्यांनाच बक्षीस मिळालं पाहिजे. आणि नाव आहे सपना वैभव खंडाळे. गेल्या घरी बरेच जण मी अगोदर सांगितलं. चला तू उठ. 1 ते 49 मधला 10 अंक सोडून दुसरा कोणताही अंक सांग. 30. नंबर 30 आणि नंबर 30 आहे स्वाती तावडे. क्या बात आहे. स्वाती ताईंसाठी जोरदार टाळ्या. एक गिफ्ट आलं. हे छानसे गिफ्ट तुमच्यासाठी. एक उखाणा घ्यायचा आहे. अरे देवा, पण तिला अंक माहित नसेल. एक उखाणा. ही उखाणा सगळ्याला माहिती. होम मिनिस्टर मध्ये हा उखाणा चालत नाही. हा साहेब आहेत का इथं? आहेत का पुढे? आता या पुढे, या पुढे, या पुढे, पुढे पुढे या, पुढे या, पुढे या. हा या, या पुढे, या पुढे, या पुढे, या पुढे या. माझा YouTube चॅनल आहे VP+ बारामती. डान्स नाही करायला नाही होत. सांगता येणार नाही म्हणून सांगाव कसं सांगाव तर उद्या जेवाय मिळायचं नाही. चांगलं आहे. एकदा उचलून घ्या. हा आता खाली. खूप छान. अभिनंदन. आकडा तुम्ही इकडे, तू इकडे, तू इकडे.
तू ये इकडे, तू ये इकडे, इकडे लवकर. इकडे इकडे एक आकडा सांग, कोणताही आकडा सांग. इकडे इकडे 40. 40 आणि 40 नाव आहे. एवढ्या अशा गोष्टी बसले असते मी तिथे गेलं तरी का नव्हतं करते पण बक्षिसाचं यायचं म्हणून बघितलं. आणि नाव आहे संजीवनी खंडागळे. संजीवनी खंडागळे. अडागळे 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 आहेत का? गेल्या घरी देव देतून कर म्हणे. चला आणखी एक नंबर. चला एक थांब, मला माहिती का मला विचारायचं. हा सांग. 12. आणि नाव आहे रेश्मा जयराम तावरे. आणि ठरल्याप्रमाणे पैठणीच्या विजेत्यांना गिफ्ट मिळणार नाही. नंबर बघ. थांबा आता चला. दोन किती गिफ्ट राहिले? थांबा थांबा नको राहिले ना. हा सांग. सांगा आकडा सांग मला. आकडा सांग किती? 4. आणि नंबर 4 आहे. नंबर 4 आहे तावरे सीमा सची. त्या मात्र जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एक छानसे गिफ्ट तुम्हाला. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवा नका. आता यानंतरची 2 बक्षीस मी काढतो. त्याचं कारण सांगतो. पोरं एवढी हुशार झाल्यात आईला नंबर विचारून आलेले असते. ते हसती. चला नंबर 17 नंदा कल्याण कदम. क्या बात आहे. जोडी ना. या 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 पुढे या 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 या. लास्ट गिफ्ट जात आहे विजया रमेश झराड. विजया रमेश झराड गेल्या घरी. त्यांना सांगा नाव निघालं होतं गिफ्टला. चला पुढचं नाव 43 नंबर संगीता खुडे. आहे का? या 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 या. आईला चांगलं नाव निघालं. चटकन तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी पेशाला. एवढं पाणी घासाला थोडं तरी सांगा काना. पाहुणं जेवला काही, पाहुणं जेवला काही. दोन चिरींचा विनवता तरी मी गेली भिजली. धावाना हाताला आलं लसूण पाय मी लय घाबरली. पक्याला धरलंय वाण्याकडून मी फेकली. टक्कन फोडणी पाय मी धरण एवढी
लागलाय का बाजरी खाल्ली का हिमा आवडला का तांबड्याचा फुरका मारता आणि खचका लागलाय का पाहुणं जेवला काय पाहुणं